हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत आपल्या घरात जी असती तेलाची किटली, ती बऱ्याच वेळेस खूप अशी चिकट होती. तर ती कशी साफ करायची आणि खूप कमी कष्टात, म्हणजे त्याला काही कष्टच लागत नाही, साध्या सोप्या पद्धतीने पण साफ कशी करायची ती आज पाहणार आहोत. तर आता ही माझी मी देवाच्या तेलासाठी ही वापरायचे बरेच दिवस. ती काही एवढी यूज करत नव्हते, पण क्लीन करायची राहून गेली ती. तर तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती इतके तेलाचे असे कडक किंवा पक्के असे डाग पडलेत, अगदी चिकट झालेली आहेत. आणि आज हीच किटली मी तुमच्यासोबत अगदी 5 मिनिटात कुठल्याही तारेच्या घासणीने न घासता, काही जोर न लावता साफ करून दाखवणार आहे. आता खाली मी एक प्लेट ठेवली तर ती पण पहा खूप अशी खराब झाली आहे. काय होतं, यूजमध्ये असल्यावरती ही भांडी जरा स्वच्छ राहतात आता, परंतु वापरत नव्हते म्हणून ही बरीचशी खराब झाली आहे. तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे एक स्टीलचा डब्बा. तर आता स्टीलचा डब्बा कशासाठी, तर ते आपल्याला पुढं कळेलच. ह्याच्या साह्याने आपण ही आज साफ करणार आहोत. तर स्टीलचा डब्बा असा घ्यायचा की ज्यात आपली केटल ही पूर्ण अशी बुडेल तेवढ्या साईजचा आपल्याला इथं डबा घ्यायचा आहे. आणि त्यात कडकडीत गरम पाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी गरम पाणी घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा आपलं जे लिंबू सत्व असतं, सायट्रिक ॲसिड, ते टाकायचं आहे. हे घरात नसेल तर तुम्ही 1 लिंबू चिरून टाकलं तरी चालेल. आणि अर्धा चमचा आपला खाण्याचा सोडा, फक्त सोडा जरा असा चांगला ॲक्टिव्ह असावा, म्हणजे तुम्ही बघू शकता मी टाकल्या कसा तो फेस झाला आहे. आणि त्यानंतर आपलं भांडी घासण्याचं कुठलंही डिश लिक्विड असेल ते 1 चमचा घ्यायचं, किंवा नसेल तर तुम्ही साधा आपलं डिटर्जंट पावडर असती ती वापरली तरीही चालेल. याला थोडंसं मिक्स करायचं आणि नंतर या कडक गरम पाण्यात आपल्याला ही किटली बुडवून एक 5 मिनिटासाठी ठेवून द्यायची आहे. आता इथं आपली केटलच्या साईजनुसारच मी डब्बा घेतला आहे, म्हणजे काय होतं, पाणी थोडं लागतं. नाहीतर आपण पसरट पातेल्यात घेतलं तर जी आपली तेलाची किटली असते ती पूर्ण त्यात बुडल्या जात नाही, काही भाग स्वच्छ राहतो आणि काही तसाच राहतो. म्हणून असं भांडं निवडायचं की त्यात ती पूर्ण व्यवस्थित बसेल, चारही बाजूनी बुडल्या जाईल आणि गरम पाणी त्याला लागेल. आणि झाकण लावायचं, 5 मिनटं हा डबा असाच ठेवायचा. कारण काय होतं, 5 मिनटानंतर जे सगळे तेलकट, जे वरती चिकट तेलाचं हे लागलेलं असतं किटलीला, ते सगळं आपोआप साफ होऊन जातं. कडक पाणी असल्यामुळं ते पूर्ण मेल्ट होतं. आता सांडशीने घ्यायचं, कारण पाणी आपलं अजूनही गरम आहे, हाताला चटका लागू नये म्हणून सांडशी घ्यायची आणि सांडशीने आपली जी किटली असते ती काढायची. ह्या अशाच पद्धतीने तुम्ही कुठलीही चिकट भांडी यात टाकून साफ करू शकता. आता इथं पहा तुम्ही, एकदम तेलाचे असे ओघळ चिकट झालेले होते, म्हणजे ते इतके स्ट्रॉंग होते, परंतु आता किटलीवरती ते पूर्ण असे साफ होऊन गेलेत. तर आता आपल्याला फक्त एक जे स्क्रब येतात आपले सॉफ्ट असतात, तर ते घ्यायचं. त्यावरती आपलं थोडंसं डिश लिक्विड घ्यायचं आणि याला क्लीन करायचं. हलक्या हाताने करायचं आहे, काहीच कुठं घासायची गरज नाही, का तारेची घासणी वापरायची गरज नाही. आणि तुम्ही पाहू शकता, हा अनकट व्हिडिओ आहे की व्यवस्थित किती साध्या सोप्या पद्धतीने कमी कष्टात आपली ही किटली इथं साफ झाली आहे. म्हणून अशी जी जुनी किंवा एकदम चिकट अशी तेलाने माखलेली जी भांडी असतात ना मैत्रिणींनो, ही अशा पद्धतीने तुम्ही साफ करा. खूप कमी कष्टात आपली ही इझिली साफ होऊन जातात. नाहीतर काय होतं, हातही इतके चिकट होतात, तेलाचे डाग निघत नाहीत. थोडंसं पाणी गरम करावं लागतं, परंतु आपली मेहनत आणि वेळ बराचसा वाचतो. आता हे झाकण पण खूप असं साईडने त्याच्या ज्या किनारी आहेत तिथं चिकट झालं होतं, परंतु गरम पाण्यामध्ये 5 मिनटं राहिल्यामुळं तर ते पूर्ण त्याचा जो तेलकटपणा आहे तो निघून गेला आहे. आता हे जे पाणी होतं, ॲक्च्युली मी नंतर फेकताना पाहिलं तर वरती सगळं तेल आलेलं होतं. म्हणजे असंच होतं की सगळं तेल जे आपलं चिकट असतं तर ते पाण्यात निघून येतं आणि आपली भांडी स्वच्छ होऊन जातात. फक्त नॉमिनल आपल्याला साधं भांडं आपण जसं घासतो तसं घासून घ्यायचं आहे. आता मी इथं ते घासल्यानंतर धुतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथं जे तेलकट चिकट असे जे डाग होते ते पूर्ण साफ झालेत वरच्या साईडलाही. आणि जी आपली त्याची कडा असते तिथं जर थोडंसं जास्त असेल तर तुम्ही टूथब्रशचाही वापर करू शकता, परंतु माझं इतकं खराब असूनही ते
पूर्ण साफ झालं आहेत किंवा हे जे झाकण असतं झाकणाच्या पण अवतीभवतीच्या कडेलाही चिकट जास्त होतं. तर आता इथली खालची जी प्लेट होती तर ती पण आपली खूप छान साफ झाली. तर अशा उपायाने तुम्ही तेलकट भांडी साफ करू शकता. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.